the normal and what angle must be incident ray with the normal. काय काढायचं आपल्याला इन्सिडेंट रे काढायचा आहे आणि आपल्याला काय भेटलंय रिफ्लेक्टेड रे भेटायला किती दिलेले आहे गिवन मध्ये 60 डिग्री. तुम्ही हे एक्झाम्पल बघू शकता. आता इथे काय आहे r किती दिलेला आहे 60. की अँगल r 60 आलेला आहे. आपल्याला काय करायचं आहे इन्सिडेंट रेचा अँगल किती आहे हे काढायचं आहे. समजला क्वेश्चन कसा आहे. ओके गिवन करा काय काय दिले आपल्याला आणि काय काढायचंय काय काढायचं आहे I काढायचं आहे आणि R दिलेला आहे. आता तुम्ही सांगा अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ रिफ्लेक्शन तुम्ही तीन लॉ शिकलेले आहेत ना त्याच्यातला पहिला लॉ काय सांगते जे बी काय असतील रिफ्लेक्टेड लाईट असेल आणि इन्सिडेंट रे असेल त्याचा अँगल कसा आहे म्हणलेला आहे सेम आहे म्हणलेला आहे. म्हणूनच काय म्हणजे इन्सिडेंट रे इक्वल्स टू रिफ्लेक्टेड रे कसं आहे सेम आहे म्हणजे इक्वल आहे. मग काय येणार आहे r जर 60 असेल तर I किती येईल मग 60 असेल का लॉ ऑफ रिफ्लेक्शन पहिला लॉ ऑफ रिफ्लेक्शन समजला. काय इन्सिडेंट रे इक्वल्स टू रिफ्लेक्टेड रे. म्हणूनच काय तर इन्सिडेंट रे विल मेक an angle of 60 with the नॉर्मल पेक्षा काय हे बघा 60 असेल तर हे पण काय येईल 60 डिग्री येईल. समजला का सगळ्यांना आन्सर हो कसा आलेला आहे आन्सर 60 आईचा. ओके थँक्यू. क्वेश्चन काय इफ द अँगल बिटवीन इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे इज 90 व्हाट आर द व्हॅल्यू ऑफ अँगल ऑफ इन्सिडेंट अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन. काय दिलेलं आहे गिवन मध्ये अँगल कोणाचा बिटवीन मधला इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रेचा काय आहे 90 डिग्री. आता काय सांगू शकतो आपण I plus R equals to 90 डिग्री. आता अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ रिफ्लेक्शन पहिला लॉ काय सांगितला इन्सिडेंट रे इक्वल्स टू रिफ्लेक्टेड रे कसा असेल सेम असेल म्हणजे काय I plus R equals to 90 डिग्री. मग I किती येऊ शकते मग 45